नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता बेरोजगारीचे पुढचे प्रकार बघायचे आहेत. थोडेसेच बाकी आहेत, शॉर्ट व्हिडिओ असणार आहे हा. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट हा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. बेसिकली तुमच्यातले बरेच हे असण्याची शक्यता आहे. औपचारिक शिक्षण घेतलेले आहे म्हणजे बघा, तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की ज्यांनी डिग्री वगैरे केलेलं आहे, पण तरी देखील रोजगार न मिळणे. आता असं असू शकतं की तुम्हाला रोजगार दुसरीकडे कुठेतरी मिळू शकतो, परंतु तुम्ही स्वतःच्या चॉईसने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता, हे पॉसिबल आहे. पण असा जर कोणी असेल की ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे औपचारिक शिक्षण त्याने घेतलेलं आहे, पण तरी देखील आणि तो रोजगाराच्या शोधात आहे, त्याला रोजगाराची गरज देखील आहे, तरीही त्याला रोजगार मिळत नाही. त्याच्यामुळे हे शिक्षण असल्यामुळे सुशिक्षित आणि रोजगार मिळत नाही म्हणून बेरोजगारी. ठीक आहे, ओके. ही बेरोजगारी जास्त करून विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जास्त आढळते. अर्थव्यवस्थेच्या संरचनेमधले दोष हे प्रमुख कारण आहे. संरचनेतले दोष आपण याच्यापूर्वीच पाहिलेले आहे. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी घेतलेलं शिक्षण, ओके, आणि औद्योगिक रोजगारासाठी आवश्यक असणारं कौशल्य याच्यामध्ये तफावत. म्हणजे शिक्षण जे घेतलेलं आहे ते शिक्षण उद्योगांमध्ये कामाचं नाही, आणि उद्योगांना ज्या प्रकारची कौशल्य असलेली लोक पाहिजेत ती शिक्षण तयार करत नाही. हा एक भाग असू शकतो. त्याच्यानंतर श्रमशक्तीचा पुरवठा जास्त आणि गरज त्या मानाने कमी. म्हणजे काय, बेसिकली मागणी पुरवठा याच्यातलं असंतुलन. म्हणजे खूप जास्त श्रमशक्ती अवेलेबल आहे, खूप सारे मुलं शिकून रेडी आहेत जॉब करण्यासाठी, परंतु त्या मानाने अर्थव्यवस्थेला तेवढ्या रोजगाराची गरज नाही. आणि इतर अनेक म्हणजे त्याच्यानंतर मंद वाढ, आर्थिक फ्रंटवरची मंद वाढ वगैरे वगैरे, हे सगळे साधारणतः संरचनेतले दोष. उपाय काय की उद्योगानुरूप कौशल्याधारित शिक्षण देणे, की उगाचच काहीतरी शिकवायचं म्हणून शिकवण्याऐवजी जे उद्योगांना आवश्यक आहे तसं आणि उद्योगांना जी कौशल्य पाहिजे आहेत त्याशी जी संबंधित शिक्षण तरुणांना देणं. इन जनरल आर्थिक वाढीचा वेग वाढवणं. ज्यावेळी एकूण आर्थिक वाढीचा वेग म्हणजे GDP ग्रोथ ही वाढते, तर साधारणतः रोजगार वाढतो इन जनरल. काही वेळा जॉबलेस ग्रोथ सुद्धा होते, म्हणजे वाढ होऊ नये, जॉब वाढत नाही, पण ते खूप रेअर असतं. ते इन जनरल आर्थिक वाढीचा वेग जर वाढला तर इन जनरल रोजगार वाढतात. ते आर्थिक वाढीच्या प्रमाणातच रोजगार वाढतील असं नाही, पण काही ना काही जरूर वाढतात, आणि त्याच्यामुळे या सुशिक्षितांना त्याच्यामध्ये रोजगारामध्ये सामावून घेता येतं. नेक्स्ट, आंशिक बेरोजगारी. आंशिक बेरोजगारी म्हणजे पार्शल अनएम्प्लॉयमेंट. पार्शल, आंशिक म्हणजे काय, पार्शल म्हणजे फुल नाही. सो दिवसभरातून फक्त काही तास रोजगार मिळतो. समजा कुठेतरी असेल की बाबा एखादा एकदम सिंपल बेसिक लेवलचा अकाउंटंट असेल, तर त्याला एखादा व्यापारी काय सांगेल की बाबा माझ्याकडे तू 2 तास येऊन संध्याकाळी अकाउंटिंग करून जा, किंवा अशा पद्धतीचं अर्धवेळ काम. ओके, सो अर्धवेळ काम मिळतं, पूर्ण दिवसभराचं काम मिळत नाही. याला काय म्हणतात, आंशिक बेरोजगारी. याचं कारण काय, श्रमशक्ती आणि गरज यातील तफावत. पुन्हा तेच, श्रमशक्ती जास्त आहे, त्या मानाने उद्योगधंदे, व्यापार, इतर आस्थापना यांना गरज कमी आहे. आणि ही तर झाली अर्थव्यवस्थेचा प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम असाही असू शकतो की एखाद्या व्यक्तीला पूर्ण वेळ रोजगार द्यावा इतकी कौशल्य किंवा विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन त्या व्यक्तीकडे नाही. विशेषीकरण म्हणजे काय, स्पेशलायझेशन, काहीतरी स्पेशल नॉलेज एखाद्या फील्डचं त्याच्याकडे नाही. म्हणजे समजा काय आहे की एखाद्या व्यक्तीला जर पूर्ण वेळ ठेवायचं असेल तर समजा त्याला कमीत कमी 10,000 रुपये द्यावे लागतील असं समजा असेल, तर 10,000 रुपये देऊन ठेवेल सुद्धा तो, पण मुळात त्या व्यक्तीकडे तेवढी कौशल्यच नाही की दिवसभर काम करेल किंवा दिवसभर त्याला काम देता येईल अशी कामं त्याला येतील. असं नसेल तर मग तो माणूस 10,000 रुपये कशासाठी खर्च करेल. तो म्हणेल की तू अर्धा दिवस आहे आणि माझी ही कामं करून जा, अमुक अमुक कामं करून जा, मी तुला 5,000 रुपये देतो महिन्याचे. सो पूर्ण वेळ ठेवता येईल इतकी कौशल्ये किंवा विशेषीकरण त्या व्यक्तीकडे नसणं हे सुद्धा आंशिक बेरोजगारीचं एक कारण असतं. न्यूनस्तरीय बेरोजगारी
न्यूनस्तरीय. न्यून म्हणजे काय? कमी. ओके, सो याला आपण म्हणतो अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर म्हणजे जेवढी लायकी आहे, पात्रता आहे त्याच्या मानाने कमी. सो व्यक्तीची जी पात्रता आहे त्याच्या मानाने कमी प्रतीचा रोजगार मिळणे. आता आपण एक थेरॉटिकल लेवलला म्हणतो की बाबा कुठलंही काम कमी प्रतीचं नसतं वगैरे वगैरे, ते ठीक आहे. पण समजा आता बघा, आपण आपलंच उदाहरण घेऊ. गट क आणि गट ड ची जी पदं असतात म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी, या पदांसाठी अक्षरशः मी बघितलेले पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेतलेले, PhD शिक्षण घेतलेले पोरं गट क गट ड ची परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, केंद्र स्तरावर ग्रुप डी वगैरे वगैरे याच्यासाठी बसतात आणि सक्सेसफुल सुद्धा होतात. मी स्वतः माझ्या डिपार्टमेंटमध्ये बघितलं आहे की MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ हे एक पद असतं. साधारणतः शिपायाशी समकक्ष असतं ते. पण सुरुवातीचा पगार चांगला असतो, जवळपास 30-35 हजार रुपये स्टार्टिंगला त्याला ग्रॉस सॅलरी मिळते. आता हे शिपाई सदृश्य पद जरी असलं तरी इथे मी स्वतः माझ्या डिपार्टमेंटमध्ये अक्षरशः इंजिनियर, PhD, पोस्ट ग्रॅज्युएट या पदावर जॉईन होताना बघितलेलं आहे. सो त्यांची लायकी जास्त आहे, पण अर्थव्यवस्थेच्या प्रॉब्लेममुळे, बेरोजगारीच्या परिस्थितीमुळे आणि किंवा त्या व्यक्तींना प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जायचं नसेल म्हणून अशांना कमी प्रतीचा रोजगार घ्यावा लागतो. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? अंडर एम्प्लॉयमेंट. कारण काय? इन जनरल बेरोजगाराची स्थिती तुम्ही मागे एकदा बघितलं असेल बघा, तो यूट्यूबवर एक व्हिडिओ आला होता सुरतचा, की तिथे काहीतरी 10-15 पदांसाठी चांगले 3-4 हजार मुलं आलेली होती आणि अक्षरशः ते कठड्याचं एक रेलिंग पण तुटून पडलं होतं बघा. सो एकूण बेरोजगारीची स्थिती असेल तर काय होतं की काही मुलं काय विचार करतात की बाबा मी पोस्ट ग्रॅज्युएट असो का PhD असो, मला जगण्याची भ्रांत पडलेली आहे, रोजगार मिळत नाही आहे, मला कुठला का रोजगार देईना पण द्या. सो एकूण बेरोजगारीची जी स्थिती असली तर ही न्यूनस्तरीय बेरोजगारी निर्माण होते. श्रमशक्ती मागणी आणि पुरवठा याच्यातली तफावत किंवा असंतुलन ते आपण बघितलं असेल. पूरक कौशल्यांचा अभाव. अनेक जॉब्समध्ये काही पूरक कौशल्य जर असली तर थोडासा फायदा होतो. म्हणजे एखादी व्यक्ती असेल, ती शिपायाचं पण काम करत असेल पण त्याबरोबर त्याला व्यवस्थित कॉम्प्युटर हँडल करता येत असेल, सोशल मीडिया हँडल करता असेल, तर त्या पूरक कौशल्यांमुळे किंवा टॅली अकाउंटिंग येत असेल तर अशी पूरक कौशल्य जर असली तर मग तो जॉब मिळू शकतो. परंतु पूरक कौशल्यांचा अभाव असतो. नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य शिकत नाहीत लोक, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. ही बेरोजगारी अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये सामान्यतः आढळते. कोणती? अविकसित आणि विकसनशील. विकसित देशांमध्ये बऱ्याचदा हायली क्वालिफाईड लोक आयदर एका लेवलची नोकरी घेतात किंवा मग घेतच नाहीत. बऱ्याच अंश असं आढळतं. सो अविकसित म्हणजे अनडेव्हलप्ड आणि विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग, यांच्यामध्ये ही आढळते. उपाय काय? की कौशल्यांचं शिक्षण देणं, पूरक म्हणजे सप्लिमेंटरी आणि अद्ययावत तंत्रज्ञान शिकून घेणं, ही त्याच्यावरची उपाय आहेत. ॲक्यूट एम्प्लॉयमेंट. ॲक्यूट म्हणजे काय? तीव्र पण अल्पकालीन. ठीक आहे, बघा ॲक्यूट ॲब्डॉमिनल पेन आपण बऱ्याचदा ऐकतो ना, की तीव्र पोटात कळ येणे किंवा पोट दुखणे, हे अत्यंत तीव्र असतं पण अल्पकालीन असतं. म्हणजे थोड्या वेळात ते चाललं जातं गोळ्या घेतल्या किंवा काहीतरी. ओके, याला म्हणतात ॲक्यूट अनएम्प्लॉयमेंट. मला याच्यात मराठी शब्द काही व्यवस्थित सापडला नाही, त्यामुळे ॲक्यूट अनएम्प्लॉयमेंट असं लक्षात ठेवता. ॲक्यूट अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तीव्र तर ती असतेच बेरोजगारी, पण ती अल्पकालासाठी असते, थोड्या काळाने चालली जाते. क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट, जसा ॲक्यूट डिसीज असतो एखादा, तसं दुसरा एक असतो क्रोनिक डिसीज म्हणजे जुनाट, न बदलणारा, नच बरा होणारा, याला क्रोनिक म्हणतो आपण. ओके, तर ही बेरोजगारी कोणती असते? ही पण तीव्र असते मात्र दीर्घकालीन सुद्धा असते. म्हणजे ती बेरोजगारी संपत नाही. ओके, ही जी ॲक्यूट आहे, ही ॲक्यूट पण बेरोजगारीचं प्रमाण तीव्र असतं पण ती अल्पकालीन असते, थोड्या काळाने लगेच रोजगार निर्मिती होते. पण जी क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट आहे ती तीव्रता असतेच पण दीर्घकालीन असते. म्हणजे त्या एका फिल्ममध्ये तो बोलतो ना बघा, तो कोण, तो आता तो नवीन हिरो कोणता आलेला आहे विसरलो, तो
त्या पिक्चरमध्ये म्हणतो ये दुःख काहे को खतम नाही होता बे, ठीक आहे. त्या पद्धतीची ही बेरोजगारी काहे को खतम नाही होती बे, त्या टाईपची दीर्घकालीन असते, संपत नाही, ठीक आहे. एनिवे, पुढचा आहे अंगभूत म्हणजे बिल्ट इन बेरोजगारी. अंगभूत म्हणजेच बिल्ट इन म्हणजे काय बघा, एखादी गोष्ट ज्यावेळी एखादं मशीनमध्ये जर एखादी गोष्ट जोडूनच येत असेल तर त्याला बिल्ट इन म्हणतात. ओके, समजा एखाद्या ट्रॅक्टरच्या बरोबर लोखंडी नांगर जोडूनच येत असेल तर ते बिल्ट इन झालं, त्याच्यामध्येच येतं त्याच्यासोबत. तर एखादी अर्थव्यवस्था अशी असते की ती अर्थव्यवस्थेचं स्वरूपच असं असतं की त्याच्यासोबत बेरोजगारी आपोआप येतेच. ही कधी असते बघा, श्रम वगळता. आता श्रम म्हणजे रोजगार, बरोबर. श्रम बघा, उत्पादनाची साधनं आहेत ना, काय आहेत, श्रम. त्याच्यानंतर भूमी म्हणजे लँड, लेबर म्हणजे श्रम झालं. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल, राईट. सो वेगवेगळे जे प्रोडक्शन फॅक्टर्स आहेत किंवा उत्पादनाचे घटक आहेत त्याच्यातलं श्रम वगळता इतर उत्पादक साधनांची कमतरता असेल तर इथे लेबर काढून टाकू आपण, कारण श्रमाची तर हे आहे. म्हणजे लँड नाही, भूमी नाही, किंवा कॅपिटल नाही, किंवा आंत्रप्रेन्योरशिप जो चौथा हे आहे म्हणजे उद्यमता किंवा उद्योजकता. सो श्रम म्हणजे माणसं आहेत काम करायला, पण इतर उत्पादनाची साधने जी आहेत, लँड म्हणजे भूमी, कॅपिटल म्हणजे भांडवल, उद्यमता म्हणजे उद्योग स्थापन करण्याची आवड म्हणा किंवा प्रेरणा म्हणा, ही जर नसेल तर त्याच्यामध्ये ती इकॉनॉमी डेव्हलपच होत नाही, तिचा वाढीचा वेग कमी असतो आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये अंगभूत अनएम्प्लॉयमेंट असते. कारण काय, माणसं म्हणजे श्रम जास्त आणि इतर प्रोडक्शन फॅक्टर्सचा मात्र अभाव, ठीक आहे. याला बिल्ट इन बेरोजगारी असं म्हणतो, ठीक आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे उरलेले सगळे बेरोजगारीचे प्रकार होते आणि म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ आहे. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट सुरू करू, ती म्हणजे वेगवेगळे बेरोजगारीचे आकडे, अंदाज आणि त्याच्या बाबतीतली लेटेस्ट आकडेवारी, ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर विल बी ऑल्सो इम्पॉर्टंट. मात्र ते करत असताना आपल्याला बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीचे बेसिक प्रकार हे माहीत पाहिजेत, म्हणून आपण हे बेसिक 3 लेक्चर घेतले. ओके, सो थँक यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.